श्रीराम जय राम जय जय राम। सत्समागम हा सर्व साधनांचा राजा. मनुष्य जन्माला येणे, संतांची भेट होणे आणि त्यांना ओळखून त्यांचा सहवास होणे, या तिन्ही गोष्टी फार दुर्घट आहेत. म्हणूनच संत समागमासारखा लाभ नाही असे म्हणतात. सत्समागम म्हणजे सर्व साधनांचा राजा होय. काही मागण्याची इच्छाच संत नष्ट करतात, मग मिळवायचे कुठे राहते? संत बनणे व्यावहारिक दृष्ट्या काही सुखाचे नसते. एखाद्या स्नानसंध्याशील आणि सदाचरणी माणसाच्या अंगावर तेज दिसते, कारण देहाला धरून झालेल्या कर्माचे ते तेज असते. पण एखाद्या सत्पुरुषाच्या देहावर बाहेर तसे तेज दिसणारही नाही. आत वावरणाऱ्या भगवंताच्या ज्ञानाला योग्य असा सत्पुरुषाचा देह असतो. देहाच्या आधाराने भोगण्याची या जगामधली जी सुखे आहेत, त्यांचे मार्ग सत्पुरुषापेक्षा आपण प्रापंचिक लोक जास्त जाणतो. परंतु देहाच्या पलीकडे असणारे आणि कायमचे टिकणारे आणि देहाला विसरून आणि देवाला स्मरून जे मिळवायचे असे भगवंताचे सुख आहे, ते प्राप्त होण्याचा मार्ग समजावून घेण्यासाठी आपण सत्पुरुषाकडे गेले पाहिजे. विषय तृप्तीसाठी जावे आणि निर्विषय होऊन यावे, हा संत संगतीचा परिणाम. असा जो असेल तोच संत नव्हे, प्रत्यक्ष भगवंत होय. अशांची संगती केव्हा होईल ही तळमळ असावी. संत आपल्याला सत्य स्वरूपाची ओळख करून देतात. सत्पुरुषाने आखून दिलेल्या मार्गाने काया वाचा मनाने जे कर्म केले जाते ते पौरुषच होय. आगगाडीत बसणारी सर्व माणसे, मग ती कोणत्याही क्लासमध्ये बसणारी असोत, इतकेच नव्हे तर बिनतिकटाची माणसे देखील गाडीबरोबर सरळ म्हणजे शेवटच्या स्टेशनापर्यंत जाऊन पोहोचतात. त्याचप्रमाणे संतांची संगत करणारी सर्व माणसे भगवंतापर्यंत पोहोचतात. त्यांच्यामधली बिनतिकिटाची म्हणजे दुष्ट, पापी, दुराचारी, त्याज्य आणि अयोग्य अशी माणसे सुद्धा तरून जातात. मात्र कोणीही गाडी तेवढी सोडता कामा नये. हाच सत्संगतीचा महिमा. परमार्थ साधण्यासाठी सत्संगती फार उपयोगी पडते. ही संगती 3 प्रकारची असते. 1. संतांचा प्रत्यक्ष देहामध्ये सहवास. 2. संतांनी सांगितलेल्या मंत्राचा सहवास. आणि 3. संतांच्या विचारांची संगत. संगतीचा परिणाम नकळत होतो, म्हणून सत्संगती धरावी. आपण ज्याकरिता जन्माला आलो ते कारण फक्त संत उमगले म्हणून त्यांना शरण जावे. संत स्वतः समाधान मिळवून ते दुसऱ्याला देतात. हे त्यांचे आपल्यावर केवढे उपकार आहेत. श्रीराम जय राम जय जय राम. चैतन्यवाणी. संतांजवळ जे समाधान असते ते आपल्याला लाभले म्हणजे संतांची प्रचिती आली असे समजावे. श्रीराम समर्थ. दासबोध. समास 9 दशक 15. विषय समत्व, समभाव आणि अंतस्थ संतुलन. समत्व म्हणजे काय? समत्व म्हणजे सुखदुःखात समान राहणे, यश अपयशात विचलित न होणे, परिस्थितीप्रमाणे राहणे. समर्थ सांगतात, समत्व हीच अंतःशांतीची गुरुकिल्ली आहे. 2. समत्व का आवश्यक आहे? जीवनात कधी आनंद येतो, कधी दुःख येते, कधी यश मिळते, कधी अपयश येते. जर समत्व नसेल तर मन सतत अस्थिर राहते. 3. एक उदाहरण. समुद्रात लाटा येतात, काही मोठ्या काही लहान, पण समुद्र कायम असतो. तसेच जीवनात घटना येतात जाता, पण मन स्थिर ठेवावे.
असमतोलाचे परिणाम, तणाव, राग, निराशा, चुकीचे निर्णय. समत्व कसे आणावे? समर्थ सांगतात, परिस्थिती स्वीकारा, अपेक्षा कमी करा, विवेक वापरा, आत्मचिंतन करा. समत्व आणि वैराग्य. वैराग्यामुळे आसक्ती कमी होते आणि समत्व वाढते. साधना आणि समत्व. नामस्मरण, ध्यान, प्रार्थना या गोष्टींमुळे मन स्थिर होते आणि समत्व येते. संतांचा आदर्श. समर्थ रामदास स्वामी यांचे मन सदैव समत्वात होते. त्यांना कोणतीही परिस्थिती डळमळीत करू शकत नव्हती. एक साधा दृष्टांत. तुळशीचे झाड वाऱ्यात हलते पण उपटले जात नाही. तसेच समत्व असलेला मनुष्य हलतो पण सुटत नाही. अंतिम सार. समास 9.15 आपल्याला सांगते, समत्व ठेवा, संतुलन राखा, विवेक वापरा आणि साधना करा. असे जीवन जगणारा मनुष्य शांत, स्थिर आणि आनंदी होतो. श्रीराम समर्थ. दासबोध. समास 9.16. विषय संतसंग, संतांचा सहवास आणि त्याची परमशक्ती. संतसंग म्हणजे काय? संतसंग म्हणजे संतांचा सहवास, ज्ञानी सद्गुणी लोकांच्या संपर्कात राहणे, त्यांच्या विचारांचे अनुकरण करणे. समर्थ सांगतात, संतसंग हा सर्व साधनांचा राजा आहे. संतसंग का आवश्यक? मन शुद्ध होते, विवेक जागृत होतो, साधनेची प्रेरणा मिळते, जीवनाला दिशा मिळते. एक उदाहरण. लोखंड अग्नीच्या संपर्कात आले तर तेही लाल होते. तसेच संतांच्या सहवासात राहिल्यास आपणही तेजस्वी होतो. वाईट संगतीचा परिणाम. वाईट विचार वाढतात, चुकीच्या सवयी लागतात, जीवनाचा मार्ग चुकतो. संतसंगाचे प्रकार. प्रत्यक्ष संतांचा सहवास, संतांचे ग्रंथ वाचन, संतांचे विचार ऐकणे. संतसंग आणि परिवर्तन. संतसंगामुळे जीवनात सकारात्मक बदल होतो, मन शांत होते, विचार शुद्ध होतात. साधना आणि संतसंग. नामस्मरण, भजन, प्रवचन या गोष्टी संतसंगात सहज होतात. संतांचा आदर्श. समर्थ रामदास स्वामी यांनी संतसंगाचे महत्त्व विशेष सांगितले. त्यांनी लोकांना योग्य मार्ग दाखवला. एक साधा दृष्टांत. चंदनाच्या वृक्षाजवळ इतर झाडेही सुगंधित होतात. तसेच संतांच्या सहवासामुळे आपले जीवन सुगंधित होते. अंतिम सार. समास 9.16 आपल्याला सांगते, संतसंग करा, वाईट संगती टाळा, चांगले विचार अंगीकारा आणि साधना वाढवा. असे जीवन जगणारा मनुष्य उच्च, शांत आणि आनंदी होतो. श्रीराम समर्थ. श्रीराम जय राम, जय जय राम. जयाच्या जनी जन्मनामार्थ झाला, जयाने सदा वासनामात केला. जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार तया ब्रह्म चैतन्य मूर्ती. श्रीराम जय राम, जय जय राम. जानकी जीवन स्मरण, जय जय राम.